नमस्कार. निवेदक विठ्ठल पवार या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. श्रद्धांजली आणि आदरांजली हा शब्द आपण नेमका कधी वापरतो? श्रद्धांजली आणि आदरांजली या शब्दामधला नेमका फरक काय? हाच आजचा घटक आहे आणि याच घटकाबद्दलची माहिती सर्व सूत्रसंचालकांना, जे मराठी भाषेवरती प्रेम करणारे, जे सर्व वाचक असतील, भाषा समृद्ध करणारे घटक असतील, त्या सर्वांसाठी मी या व्हिडिओच्याद्वारे सांगेल की आपण एखाद्या व्यक्तीच्या दशक्रिया विधीला जातो आणि त्या ठिकाणी श्रद्धांजली वाहत असताना त्या व्यक्तीबद्दल आपण दुःख प्रकट करतो, संवेदना व्यक्त करत असतो आणि त्या प्रसंगी आपण ज्यांचं निधन झालंय त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली असं देखील म्हणतो. काही जण व्यक्ती म्हणतात की त्यांना मी भावपूर्ण आदरांजली देखील या दशक्रिया विधीच्या निमित्तानं वाहत आहे. तर अशा रीतीनं आपण श्रद्धांजली आणि आदरांजली हे समानार्थी शब्द आपण त्या ठिकाणी त्या शब्दांचा वापर करतो, त्या शब्दांचा समानार्थी शब्द म्हणून वापर करून त्याची गल्लत करत असतो. परंतु मित्रहो, श्रद्धांजली आणि आदरांजली हे जे शब्द आहेत ते वापरताना आपण याची गल्लत करू नये. मग जाणून घ्या या दोन शब्दांचे नेमके अर्थ काय आहेत आणि त्यातला फरक नेमका काय आहे. तर श्रद्धांजली हा शब्द जो आहे तो आध्यात्मिक श्रद्धा आणि देवत्वाची भावना प्रगट करत असते, तर आदरांजली हा शब्द सन्मान, कौतुक व्यक्त करत असते. हे प्रथमतः त्या बोलणाऱ्यानं हे लक्षात घेणं आवश्यक आहे. श्रद्धांजली आणि आदरांजली हे शब्द आपल्या कानावरती अनेकदा पडत असतात. अपघात होतो, त्यातील काही लोक मृत्युमुखी पडतात आणि त्यांच्याविषयी मनातल्या भावना व्यक्त करताना या देशाचे पंतप्रधान असतील, राज्याचे मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, गृहमंत्री असतील, विविध क्षेत्रातले असणारे मंत्री महोदय असतील, तर ती मंत्री महोदय एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूची बातमी ऐकल्यानंतर त्यांच्या प्रती दुःख व्यक्त करत असताना आपण मेसेजवरती लिहितो की भावपूर्ण श्रद्धांजली. मग अमुक तमुक नेत्यांना आपण आदरांजली वाहिली असे शब्दप्रयोग आपण वाचतो, आपण लिहित असतो. मात्र हे शब्दप्रयोग वापरत असताना, ऐकत असताना श्रद्धांजली आणि आदरांजली यातला नेमका फरक काय आहे हे आपण सर्वांनी लक्षात घ्यावे. आदरांजली आणि श्रद्धांजली यातला फरक मी तुम्हाला या निमित्तानं या ठिकाणी सांगतो. अंजली, श्रद्धांजली, अंजली म्हणजे काय तर आपली ओंजळ, आणि ओंजळीमध्ये आपण फुलं घेऊन ते अर्पण करत असतो, त्याला आपण काय म्हणतो? पुष्पांजली. ओंजळीत फुलं घेऊन आपण वाहतो त्याला आपण पुष्पांजली असं म्हणतो. आणि आदरांजली आणि श्रद्धांजली या दोन शब्दांमध्ये एक थोडासा किंचितसा एक फरक आहे. त्यामुळे हे दोन शब्द वापरताना अनेकांची गल्लत होते. श्रद्धेने अर्पण केली जाते त्याला श्रद्धांजली म्हणतात आणि आदरपूर्वक अर्पण केली जाते ती बांधवांनो आदरांजली असते. हे आपण सर्वांनी लक्षात घ्यावे. श्रद्धा आणि आदर यांच्यातला हा एक थोडासा किंचितसा एक सूक्ष्म एक फरक आहे. तो फरक आपण सर्वांनी लक्षात घ्यावे. आदर ही जी बाब आहे ती ज्ञात गोष्टींशी, त्या व्यक्तींशी संबंधित असते, तर श्रद्धा ही अज्ञात गोष्टीशी संबंधित असते. हे आपण सर्वात महत्वाची बाब लक्षात घ्यावे की आदर ही ज्ञात गोष्टीशी, तुम्हाला माहीत असलेल्या गोष्टींशी, व्यक्तींशी संबंधित असते, तर श्रद्धा ही अज्ञात गोष्टीशी संबंधित असते. ज्यांच्याविषयी तुम्हाला आदर वाटतो त्यांना त्या ठिकाणी आपण आदरांजली व्हायची असते. दिवंगत व्यक्तींना व्हायची असते ती श्रद्धांजली. असा या दोन शब्दातला अर्थ आहे आणि तो अर्थ आपण समजावून घ्यावा. श्रद्धांजली आणि आदरांजली हे जे असणारे जे शब्द आहेत ते वापरताना तुमच्याकडून अनेक वेळा चूक होते, माझ्याकडून देखील झालेली आहे. परंतु हा शब्द आपण नेमका कसा वापरायचा आणि त्या दोन्ही शब्दांचा अर्थ काय आहे हे आता तुम्हाला नक्कीच समजलेलं असेल. त्यासाठी श्रद्धांजली आणि आदरांजलीचा हा अर्थ समजल्यानंतर तुम्ही देखील इतरांना श्रद्धांजली आणि आदरांजलीचा हा अर्थ समजून सांगावा.